सगळ्या माझ्या ताईंचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत। तर व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग इथे मी करत आहे फॅनची म्हणजे की पंख्याची साफसफाई। तर हा किचनचा पंखा खूप असा तेलकट होत असतो कारण आपण सारखं किचन मध्ये काम करत असतो, त्याचे शिंतोडे वगैरे उडत असतात, तर ते काही आपल्याला दिसत नाही। तर खूप दिवस झाले मी किचनचा फॅन साफच केला नव्हता। म्हटलं आज पूर्ण घराचे जेवढेही फॅन आहेत ते सर्व साफ करून टाकावेत आणि जास्ती वेळ मला हा किचनचा फॅन साफ करायला लागला। आधी मी त्याला पूर्ण लिक्विडने घासून घेतला, नंतर मी त्याला स्वच्छ कापडने पुसून घेतला, तेव्हा तो चकचकीत झाला। नंतर खाली फॅन साफ केले की एवढी धूळ उडत असते की आपल्याला हातानेच साफ करावे लागते। त्यासाठी मी काही मॉपने लादी पुसली नाही, हातानेच लादी पुसून घेतली कारण की खूपच धूळ उडालेली होती। नंतर बाकीची काही कामे शिल्लक राहिलेली होती, तर ते कामे आवरण्याआधी चला म्हटलं थोडीशी आपल्या चेहऱ्याची सुद्धा काळजी घ्यावी, कारण की बघा आपण पूर्ण घराची तर नीटनेटकेपणाने काळजी घेत असतो, तर तशीच आपण आपल्या चेहऱ्याची सुद्धा काळजी घ्यायला हवी। नंतर वेळ निघून गेल्यावर आपल्याला खूपच पछतावा होत असतो की आपण आधीच जर आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली असती तर एवढा वेळ झाला नसता। तर सारखं आपल्याला पार्लर मध्ये जाणं काही परवडत नाही, त्यासाठी घरच्या घरीच आपण वेगवेगळे फेस पॅक तयार करून आपल्या चेहऱ्याची सुद्धा त्याचप्रमाणे काळजी घेऊ शकतो। तर त्याचप्रमाणे इथे मी फेस पॅक तयार करत आहे। त्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, नंतर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि थोडंसं दूध घालून आपल्याला इथे पॅक तयार करायचा आहे। बघा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी असायला हवी। तर हवं तर तुम्ही यामध्ये मध सुद्धा घालू शकता, पण मी मध घातलेलं नाही। आणि बेसन आपल्या चेहऱ्यासाठी खूपच छान असते, म्हणून बेसनचा फेस पॅक आपल्याला नक्कीच रोजच ट्राय करायला पाहिजे। बेसनने आपल्या चेहऱ्यावर जेवढीही धूळ माती चिकटलेली असते ती पूर्ण गंदगी साफ करून घेते आणि आपला चेहरा अगदी टवटवीत होऊन जातो, म्हणून हा फेस पॅक आपल्याला रोजच लावायला पाहिजे। तुम्ही जर 7 ते 8 दिवस हा फेस पॅक रोज लावला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळेल। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि जर तुम्हाला लिंबू सूट होत नसेल तर तुम्ही दुधावरची साय सुद्धा घालून हा फेस पॅक बनवू शकता आणि हा फेस पॅक लावल्यानंतर आपली जी रोजची कामे आहेत ती आपण करू शकतो। त्यामुळे हा फेस पॅक लावून मी इथे जी माझी सकाळची भांडी घासायची बाकी होती ती घासून घेतलेली आहे। तेवढ्या वेळामध्ये आपला फेस पॅक सुद्धा थोडा सुकून जातो, म्हणजे 15 ते 20 मिनिटच आपल्याला ठेवायचं आहे चेहऱ्यावरती। त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण घराचे जेही आपले कामं असतात ते पूर्ण उरकून घ्यायचे, म्हणजे आपल्या चेहऱ्याची सुद्धा काळजी घेतली जाते आणि आपले घरातील कामे सुद्धा होत जातात। अशा प्रकारे कामं केलं तर आपला चेहरा सुद्धा छान असा टवटवीत राहतो। त्यानंतर बघा इथे 15 ते 20 मिनिटं झालेली आहे आणि थोडासा हात ओला करायचा आहे आपल्याला आणि ह्या फेस पॅक वरती आपल्याला अशा प्रकारे मसाज करायची आहे चेहऱ्यावरती। तर चेहऱ्यावरती अशा प्रकारे मसाज जर केली तर जेवढी ही धूळ असते ती सर्व निघून जाते आणि आपला स्क्रब सुद्धा होऊन जातो। अशा प्रकारे मसाज करायची आहे आपल्याला। तर बघा हळूहळू मसाज करायची आहे, जास्त जोर लावायचा नाही। इथे मी व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे म्हणून तुम्हाला फास्ट दिसत आहे, पण मी इथे हळूहळूच मसाज केली होती। तर जशा प्रकारे तुम्हाला मसाज येते तशाच प्रकारे करायची आहे, जास्त काही एफर्ट लावायची गरज नाही। नंतर चेहरा पूर्णपणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता चेहरा अगदी क्लीन झालेला आहे आणि हे आपल्याला रिझल्ट अगदी लगेचच मिळत नाही, 7 ते 8 दिवसांनंतर तुम्हाला याचा रिझल्ट खूपच छान मिळते। तर नक्कीच हा फेस पॅक ट्राय करा। आणि इथे जी मी फुटकोळी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ती हळूहळू आता कमी होत चाललेली आहे, खूपच मोठी झालेली होती, आता हळूहळू कमी होत चाललेली आहे। नंतर बघा फेस पॅक लावून झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पुसून टाकायचा। नंतर इथे मी गुलाबजल घेतलेला आहे, तर जर तुमच्या इथे हार्ड वॉटर येत असेल तर अशा प्रकारे स्प्रे बॉटलमध्ये गुलाबजल भरून ठेवायचं आणि दिवसातून 3 ते 4 वेळा ह्या बॉटलचा आपल्याला तोंडावरती स्प्रे करायचा आहे। तर इथे मी तोच स्प्रे केलेला आहे। तर हल्ली बघा खूपच गरमी पडत आहे आणि आम्ही जेव्हा नवीन इथे राहायला आलो होतो तेव्हा इथं हार्ड वॉटर असल्यामुळे मला इकडचं पाणी सूट होत नव्हतं, खूपच फुटकुड्या होत होत्या माझ्या तोंडावरती। तर मी अशा प्रकारे गुलाबजलचं पाणी तोंडावरती शिंपडायला सुरुवात केली। जेव्हा आपण तोंड स्वच्छ पाण्यानं धुतो तेव्हा आपल्याला पुसल्यानंतर हे गुलाबजल आपल्या तोंडावरती स्प्रे करायचे आहे। तर त्यामुळे हळूहळू माझ्या फुटकुड्या होण्यासुद्धा बंद होऊन गेलेल्या आहे। तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की ट्राय करा।
तर आता इथे मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळीच भेटत आहे, कारण दुपारच्या वेळे मी आईस्क्रीम बनवली होती, मँगो आईस्क्रीम. त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूपच छान आईस्क्रीम झालेली होती. मी पहिल्यांदाच बनवली होती तरीसुद्धा एवढी छान झाली होती की जेव्हा आपण बाजारातून आणतो त्याच्यापेक्षा सुद्धा अगदी कमी वेळेमध्ये बनणारी आणि अगदी छान अशी आईस्क्रीम बनलेली होती. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघून नक्की एकदा ट्राय करा. तर संध्याकाळच्या वेळी इथे मी आधी चहा ठेवून घेतला, त्यानंतर इथे मी आज तुम्हाला डाळ पालकची रेसिपी शेअर करणार आहे, जी की खूप कमी वेळेत बनते आणि खायला सुद्धा अगदी चविष्ट लागते. तर इथे मी पालकला बारीक कापून घेतलेली आहे आणि एक जुडीमधून मी अर्धी जुडीची पालकची डाळ पालक बनवणार आहे आणि अर्धी जुडी मी अशीच राहू दिली आहे, म्हणजे कापलेली पालक अशीच राहू दिली आहे. त्याचं मी बेसन बनवणार आहे. तर पालक आपल्याला बारीक कापून स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आहे, 2-3 पाण्याने. नंतर इथे मी कुकरमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि इथे मी 2 टोमॅटो कापून घेतलेले आहे आणि आलं लसूणची पेस्ट सुद्धा मी वाटून घेतलेली आहे. आता तेल गरम झालं की आपल्याला जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे. तर आधी आपल्याला मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जिरं छान भाजून झालं की लगेचच आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि आलं लसूणची पेस्ट आपल्याला जास्त काही होऊ द्यायची नाही, लगेचच ती करपून जाते, म्हणून लगेचच आपल्याला टोमॅटो घालायचे आहे. थोडंसं हलवून घ्यायचं, नंतर लगेचच आपल्याला टोमॅटो घालायचे आहे आणि टोमॅटोला सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही स्वच्छ धुवून ठेवलेली पालक घालायची आहे. पालक घातल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा मी इथे धण्याची पूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. तर अशा प्रकारे सर्व मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहे. नंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा थोडीशी आपल्याला हिंग सुद्धा घालायची आहे. हिंग घातल्याने डाळीचा स्वाद खूपच टेस्टी लागतो, म्हणून थोडीशी हिंग नक्कीच घाला. नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आत्ता आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं आहे, कारण आपण पालक घातलेली आहे आणि मसाले सुद्धा घातलेले आहे. ते मसाले जास्त भाजले जाणार नाही, म्हणून आपल्याला अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण तुरीची डाळ घालणार आहोत. तर तुम्हाला जेवढी क्वांटिटीमध्ये ही भाजी बनवायची असेल त्या हिसाबाने तुम्ही तुरीची डाळ यामध्ये घालू शकता. तर इथे मी हातानेच मोजत आहे, मला अशीच सवय पडलेली आहे, म्हणून मी अशाच प्रकारे डाळ घेत आहे. तर इथे मी 3 मोठा डाळ घेतलेली आहे. तर ही बघितलं तर 1 वाटी डाळ असू शकते, तर तुम्ही वाटीच्या प्रमाणे सुद्धा अशी डाळ घेऊ शकता. तर तुरीची डाळ आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे, त्यानंतरच आपल्याला यामध्ये डाळ घालायची. अशी तर कुठलीही डाळ आपण घालतो तर धुवूनच घालत असतो. तर 2-3 पाण्याने इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या मिश्रणमध्ये म्हणजे की पालकचे जे आपण मसाला बनवला होता त्यामध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे डाळ घातल्यानंतर. त्यानंतर आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर बघा आपले डाळ शिजायला सुद्धा पाणी लागत असते, तर पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तर ही डाळ आपल्याला जास्त पातळ सुद्धा बनवायची नाही आणि जास्त घट्ट सुद्धा बनवायची नाही, मीडियम अशी आपण ही डाळ भातासोबतही खाऊ शकतो आणि पोळीचा काला मोडून सुद्धा आपण ही डाळ खाऊ शकतो. तर खूपच चविष्ट लागते ही डाळ खायला आणि खूपच कमी वेळेमध्ये बनून जाते ही डाळ. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आता आपण इथे मीठ घालणार आहोत. आधी आपण मीठ घातलेलं नाहीये, तर इथे मी 1.5 चमचा मीठ घालणार आहे. तुम्ही तुमच्या स्वादानुसार मीठ घालायचं आहे. नंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपण याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तर बघा जेवढा वेळ आपल्याला डाळ शिजायला लागेल तेवढा आपल्याला शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत, म्हणजे 3 ते 4 शिट्ट्यामध्येच आपली तुरीची डाळ शिजून जाते. तर इथं जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत मी पोळ्याची कणिक सुद्धा मळून घेणार आहे, म्हणजे एकाच वेळी असे दुप्पट कामं केले तर आपले कामही अगदी कमी वेळेत होऊन जातात. आणि इथे माझी कणिक सुद्धा मळून झालेली आहे. आता याला मी 15 ते 20 मिनिटापर्यंत झाकून ठेवणार आहे, म्हणजे आपली कणिक सुद्धा छान मोडली जाते. आता तेवढ्याच वेळामध्ये इथे मी भात सुद्धा घालणार आहे
तर डाळ शिजली की लगेचच मी भात घालून देणार, म्हणजे की आपला भातसुद्धा एकीकडे होईल आणि एकीकडे पोळ्यासुद्धा होऊन जातील। तर अशा प्रकारे प्लॅनिंग करून जर आपण कामं केले तर किचनमध्ये आपली कामं अगदी झटपट आणि वेळेवर होऊन जातात आणि जास्त वेळ आपल्याला किचनमध्ये उभंसुद्धा राहावं लागत नाही। हल्ली तर बघा एवढी गरमी पडत आहे की किचनमध्ये तर उभं राहायचं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। ह्या वर्षी नाही तर खूपच गरमी पडायला लागलेली आहे आणि घसा एवढा कोरडा पडतो की सारखं पाण्याची तहान लागत असते। तर आता इथे बघा माझी डाळसुद्धा शिजलेली आहे, तुम्हाला मी दाखवते। तर डाळ आपल्याला अशा प्रकारे पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे, अजिबात थोडीही कच्ची ठेवायची नाही, पूर्ण शिजलेली असायला पाहिजे आपली डाळ। आणि जर तुम्हाला थोडीशी जास्त पातळ वाटत असेल तर एक शिट्टी तुम्ही जास्त होऊ देऊ शकता आणि अगर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही नंतरही घालू शकता। मग ही डाळ आपल्याला रवीच्या सहाय्याने पूर्णपणे हटून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे डाळ हटून झाल्यानंतर लगेचच मी याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते। बघा अशा प्रकारे आपली पालकची डाळ बनवून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता मी जास्त पातळही ठेवली नाही आणि जास्त घट्टही केलेली नाहीये। नंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली पालकाची डाळ बनवून तयार झालेली आहे। भातासोबत तर खायला खूपच अशी टेस्टी लागते, तर तुम्ही एक वेळा नक्कीच करून बघा। आणि त्यानंतर इथे मी लगेचच आता भात घालून घेणार आहे। त्याच कुकरमध्ये मी थोडासा कुकर धुवून घेतला, नंतर इथे मी भातसुद्धा घालून देणार आहे। आता एक साईडवर माझा भातसुद्धा होऊन जाईल आणि दुसऱ्या साईडवर मी लगेचच पोळ्यांची सुद्धा तयारी करून घेणार आहे, म्हणजे की पोळ्यासुद्धा करून घेणार आहे। तर अशा प्रकारे दोनच गॅसचे चुले असून सुद्धा फटाफट जर आपण स्वयंपाकाची प्लॅनिंग केली तर आपला स्वयंपाक अगदी लवकर होऊन जातो। आणि पोळ्या लाटण्यापूर्वी आपल्याला गोळे तयार करून ठेवायचे आहेत, तर गोळे जेव्हाही आपण तयार करून ठेवतो तर पोळ्या लाटायला आपल्याला अगदी सरळ जाते आणि पोळ्यासुद्धा आपल्या झटपट बनून तयार होतात। तर तुमच्यासोबत बोलता बोलता बघा इथे माझ्या पोळ्यासुद्धा बनून तयार झालेल्या आहेत। तर आता कैरीचं सीजन आहे म्हणून इथं मी मीठ मिरची घालून कैरीचं सलाड तयार केलेलं आहे, जे की खाण्यासोबत खूपच असं टेस्टी लागत असते। आणि चला आता मी तुम्हाला दाखवते की मी संध्याकाळच्या जेवणामध्ये काय काय स्वयंपाक बनवला होता। तर चला या तुम्ही सुद्धा जेवण करायला। तर मी थाळी लावून दिलेली आहे आणि अशी होती आमची आजची ही डिनर थाली। ही क्लिप आहे रात्रीची। तर दुपारी जो मी आईस्क्रीम सेट करायला ठेवला होता तो रात्रपर्यंत सेट झाला होता, तर सर्वांना खूपच आवडला। डबल मागून सर्वांनी खाल्लेला होता, तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा। तर असा होता आजचा माझा छोटासा व्लॉग। तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत, तोपर्यंत बाय बाय।